ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने आता झोपेच्या गोळ्या टाकलेल्या दुधाचा ग्लास जेव्हा आता प्रतिमा सांडून देते आणि आता प्रियाचा डाव हा अयशस्वी ठरताच आता दुसऱ्या दिवशी प्रतिमाने स्केच ओळखू नये म्हणून प्रियाने आखलेला डाव आता सुमन कसे हाणून पाडते आणि आता प्रतिमाची पाठ राखीन बनून सुमन आता प्रतिमाला स्केच ओळखायला कसे बाहेर घेऊन येते आणि महिपतचे स्केच काढताच हाच तो राक्षस असे प्रतिमाचे बोलणे ऐकताच आता इकडे सुमनने रविराजला प्रियाने स्केच ओळखू नये म्हणून प्रियाने काय केलं याचे सत्य जेव्हा आता सुमन रविराजला सांगते आणि जेव्हा आता सुमन प्रतिमाला स्केच ओळखायला घेऊन येते आणि जेव्हा प्रतिमा आता महिपतचे स्केच ओळखते तेव्हा आता महिपतला शिक्षा देण्याच्या अगोदर आता रागवलेला आणि पिसाळलेला रविराज एका झापडीत प्रियाच्या नाकातून रक्त बाहेर काढून आता महिपतचा सगळा राग आता रविराज अगोदर प्रियावर कसा काढतो आणि आता महिपतने 22 वर्षापूर्वी प्रतिमाला मारल्याचे सत्य त्या एकाच स्केचने जेव्हा रविराज समोर येते तेव्हा आता रविराज महिपतला शिक्षा देण्यासाठी कोणता डाव आखणार आणि कशी शिक्षा देणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता रस्त्यावरून जात असताना आता प्रतिमाने आता शेकोटीभोवती शेकत असलेल्या मुलांच्या पाठीमागून महिपत येताच महिपतला ओळखलेलं असतं आणि 22 वर्षापूर्वी ज्या माणसाने लाकडी मशाल घेऊन आपला चेहरा जाळला हे आता प्रतिमाच्या डोक्यात येऊन प्रतिमाला ते आठवतं आणि त्यामुळे प्रतिमा आता घाबरी झालेली असते आणि आता महिपत तेथून निघून गेलेला असतो आणि आता प्रतिमाला रविराजने घरी आणलेले असते आणि मला मारणारा 22 वर्षापूर्वी लाकडी दांडा घेऊन जळक्या लाकडाने माझा चेहरा भाजवणारा दुसरा तिसरा कोणी नसून हाच तो माणूस होता असे प्रतिमा रविराजला सांगते. आणि जेव्हा आता प्रतिमा हे रविराजला सांगते त्याच वेळेस इकडे आता नागराज आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. नाका तोंडात दम भरून आता दोघेही आता घाबरलेले असतात. तर आता प्रतिमाचा चेहरा हा अपघातात नाही तर त्याच वेळेस तिथे आलेल्या एका माणसाने जळक्या लाकडाने विद्रूप करून भाजवला हे सत्य आता रविराज सुमन आणि सगळ्यांसमोर आलेलं असतं. तेव्हा आता प्रतिमाचे ते बोलणे ऐकून आता हुशार रविराज आता प्रतिमाला म्हणतो की उद्याच मी स्केच काढणाऱ्याला बोलावतो आणि तू वर्णन केल्याप्रमाणे प्रतिमा तो स्केच काढील आणि जेव्हा स्केच तयार होईल तेव्हा तो माणूस हाच आहे का हे तू ओळखशील ना. तर आता प्रतिमाने सुद्धा होकार दिलेला असतो. इकडे आता नागराज आणि प्रियाने मात्र दुसराच डाव खेळलेला असतो कारण आता प्रतिमाने महिपतला बघितलं आणि ओळखलं देखील हे आता नागराजच्या चांगलंच ध्यानात आलेलं असतं. तेव्हा आता नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया आता महिपतला प्रतिमाने ओळखलंय. जळक्या दांड्याने अपघातानंतर महिपतने आपला चेहरा जाळला हे आता प्रतिमाला समजलं देखील. तेव्हा आता उद्या स्केच काढणारा येऊन प्रतिमाने तो महिपत असल्याचे जर सांगितलं तर दादाला माझ्यापर्यंत येण्यास काडीचाही वेळ लागणार नाही प्रिया. तेव्हा आता प्रियासुद्धा घाबरी झालेली असते आणि असं जर झालं तर मग आपल्या ताब्यातून किल्लेदाराची प्रॉपर्टीही जाईल आणि सुभेदाराच्या घरातून सुद्धा आपल्याला हाकलून देण्यात येईल आणि मग आपल्या वाट्याला येईल ते फक्त भीक मागायचं कटोरं. हे आता प्रियासमोर येऊन आता नागराज म्हणतो की यासाठी प्रिया मी तुला सांगितलं आजची रात्र ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि आपला डाव आज रात्रीच आखायचा आणि उद्या दिवस उगायच्या आत प्रतिमा ही निश्चित पडलेली पाहिजे आणि ढगात गेलेली पाहिजे. तेव्हा आता प्रियाने सुद्धा ठाम निर्धार केलेला असतो
काही जरी झालं तरी आज रात्री या प्रतिमाचा काटा काढायचाच असे आता दोघांनी ठरवताच आता इकडे रविराज प्रतिमाला समजावत असतो. पण आता इकडे नागराज प्रिया किचनमध्ये येऊन आता नागराजने आणलेल्या झोपेच्या गोळ्या नागराज आता प्रियाला देतो आणि त्याच वेळेस आता गरम दुधामध्ये प्रिया त्या गोळ्या टाकू लागते. पण योगायोगाने तिथे सुमन आलेली असते आणि सुमन आता प्रिया नागराजला बघते आणि सुमन म्हणते की अगं प्रिया तू इथे काय करते. तर आता घाबरलेली प्रिया म्हणते की आईसाठी दूध गरम करते, आईची तब्येत ठीक नाही ना. पण आता सुमनसुद्धा आता प्रियाला म्हणते की प्रिया तू तुझ्या आई पाशी जाऊन तिला सोबतीला थांब, मी दूध आणते. तर प्रिया म्हणते कशाला, मलासुद्धा आईसाठी हे करू दे ना असे म्हणत आता सुमनला देखील माघारी परतून लावलेले असते. आणि आता लगेचच प्रियाने तिचा डाव साजलेला असतो. गरम दूध आता काचेच्या ग्लासमध्ये टाकून त्यामध्ये आता प्रियाने 3 ते 4 झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि तो ग्लास घेऊन आता प्रिया ही प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन प्रतिमासमोर तो ग्लास धरते आणि प्रतिमाला ते दूध पिण्याचा आग्रह करते. पण प्रतिमाने आता प्रियाला ठामपणे ते दूध पिण्यास नकार दिलेला असतो. प्रतिमा म्हणते की तन्वी अगं मला दुधाच्या वासेनेसुद्धा त्रास होतोय, तर दूध तर बाजूलाच राहिलं, मी ते दूध पिणार नाही. प्रिया आता वेळोवेळी आता प्रतिमाला आग्रह करत असते. तेव्हा आता प्रतिमा तिचा हात त्या ग्लासला लावून आता ते प्रियाचा हात आता लांब झिडकारते. तेव्हा तो दुधाचा ग्लास प्रियाच्या हातून खाली पडतो. पण त्या दुधातील गोळ्या विरघळलेल्या नसतात आणि त्या गोळ्या सांडलेल्या दुधात आता तशाच आता रविराजला दिसतात. तेव्हा आता प्रिया ही आता घाबरी झालेली असते. तर रविराज म्हणतो की प्रिया या कसल्या गोळ्या आहेत, तू दुधामध्ये काय मिसळलंय. तर प्रिया म्हणते की अहो साखरपुटाने आहेत, ते दूध गोड लागावं म्हणून मी टाकलेलं होतं. तर आता रविराज म्हणतो ठीक आहे आणि प्रिया त्याच वेळेस वाचलेली असते. आणि आता प्रियाचा प्लानवरती आता पाणी पडलेलं असतं. ताबडतोब प्रिया नागराजकडे येत घडलेली सगळी हकीकत सांगते. नागराज म्हणतो की अगं मी सगळं बघितलंय, पुन्हा पूर्वीप्रमाणे तू माती खाल्ली प्रिया, माती. तू एकदमच मठ्ठ आहेस, मठ्ठ, तुला काहीही येत नाहीये, उगाचच मी तुला तन्वी बनवून इथे आणलं. तेव्हा आता प्रियासुद्धा रागावते आणि म्हणते की यात माझी काय चूक, त्या प्रतिमाने ग्लासला धक्का लावला आणि ते दूध सांडलं. तेव्हा आता लगेचच आता नागराज म्हणतो की उद्या दादा स्केच काढणाऱ्याला घेऊन येणार आणि मग प्रतिमात महिपतला ओळखणार आणि मग महिपत पाठोपाठ मी सुद्धा जेलमध्ये खडी फोडायला जाणार. प्रिया काहीतरी कर. तर आता प्रिया म्हणते की नागराज काका तुम्ही काही काळजी करू नका, उद्या जरी महिपतचे स्केच काढून स्केचरने तयार केले आणि ते स्केच जर प्रतिमाने ओळखले नाही तर. नागराज म्हणतो की कसं, अगं त्या प्रतिमा वहिनीला सगळं समजलंय. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही त्याची काळजी करू नका, उद्या स्केचर येईल, स्केच काढेल, पण ते ओळखण्यासाठी प्रतिमा बाहेरच येणार नाही. स्केच ओळखण्याची गोष्ट तर सोडाच, मी आता काय करते ना ते तुम्ही बघाच. तर आता नागराज म्हणतो की हे जर डाव प्रिया तुझा जर सक्सेस झाला नाही तर आता काही खरं नाही. तर प्रिया म्हणते तुम्ही काही काळजी करू नका. इकडे आता प्रतिमा खूप घाबरी झालेली असते. तर प्रिया पुन्हा आता प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि आता रविराजला सांगते की बाबा आता आई खूप घाबरलेली आहे आज आणि तिने जेवणही केलं नाही, मी आज आईला एक क्षणही सोडणार नाही आणि आईसोबत आता मीच झोपणार. तर आता रविराज म्हणतो ठीक आहे प्रिया आणि रविराज आता प्रतिमाकडे बघत तिथून निघून जातो. इकडे आता प्रतिमाने सुद्धा झोपण्याची तयारी केलेली असते आणि आता प्रिया आता सगळं काही सामसूम होताच प्रतिमासमोर येते आणि म्हणते की आई अगं तू काय बघितलं ग, खरंचच तो माणूस तू बघितला का. तर आता प्रतिमाला भीती वाटते. प्रतिमा म्हणते हो ग तन्वी, तोच माणूस होता ज्याने माझा चेहरा चाळला.
तेव्हा आता तन्वी म्हणते की आई, असे माणसे खूप डेंजर असतात बरं का, आणि आता उद्या स्केचर येणार आणि तो स्केच काढून जर तू त्या माणसाला ओळखलं आणि जर त्या माणसाला हे कळलं तर तो तुझा जीव घेईल. तेव्हा एक काम कर, उद्या जरी स्केचर आला ना, तू त्या माणसाला ओळखूच नकोस. कारण जाऊ दे ग, अगं त्या माणसाला तू बाय लकीली रस्त्याने जाताना बघितलं, जसं काय तू बघितलंच नाही आणि आपल्याला काही ठाऊकच नाही असं तू समजायचं. आणि जर स्केच काढून तू जर ते स्केच ओळखलं आणि जर त्या माणसाला कळलं ना, तर तो माणूस, असे माणसे खूप डेंजर असतात, तो तुला शोधून पुन्हा तुला तुझ्यावर हल्ला करीन आणि तुला मारण्याचा प्रयत्न करील. आई, तू खूप नशिबाने मला सापडली आणि मला मिळाली, मला आता तुला पुन्हा गमवायचं नाही, अशी भीती आता प्रियाने प्रतिमाच्या मनात घालून दिलेली असते. पण प्रिया हे ज्या वेळेस आता प्रतिमाला सांगत असते त्याच वेळेस आता पुन्हा आता नीतीने मोठा खेळ केलेला असतो आणि दरवाजापाशी प्रतिमाला बघायला आलेली सुमनने आता प्रियाचे ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि सुमनला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब आता सुमन रविराजला जाऊन सगळी हकीकत सांगते. तेव्हा आता रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ही मूर्ख तन्वी हिने प्रतिमाच्या मनात अजून कशाला ही वेगळी भीती घातली, हिला अक्कल काही आहे की नाही असे म्हणत आता रागाने पेटलेला रविराज हा प्रियाला जाब विचारण्यासाठी जाऊ लागतो. तर तेवढ्यात आता सुमन रविराजला थांबवते आणि म्हणते की हे बघा, आत्ता तुम्ही प्रियाला याबद्दल काहीही वाच्यता करू नका. उद्या स्केच काढायला आल्यानंतर मी प्रतिमा वहिनीची बरोबर समजूत घालून प्रतिमा वहिनीला बाहेर घेऊन येईल. आता जर प्रियाला कळालं ना, तर ती नाहक आता खूप बाजार मांडेल आणि आरडाओरड करेल, अजून प्रतिमा वहिनी घाबरतील. तेव्हा आता रविराजला सुद्धा सुमनचं म्हणणं पटलेलं असतं. ठरल्याप्रमाणे आता रविराज हा दुसऱ्या दिवशी स्केचरला घेऊन येतो. पण आता स्केचरला आणताच मात्र प्रतिमा आता वर्णन करायला आता प्रतिमाने नकार दिलेला असतो आणि बाहेर यायला देखील नकार दिलेला असतो. तेव्हा आता लगेचच सुमन ही प्रतिमाकडे जाते आणि म्हणते की प्रतिमा वहिनी, अहो, तुम्हाला मारणारा तो माणूस जर तुम्ही दाखवला नाही तर आम्हाला कसं कळणार आणि त्याला शिक्षा कसं होणार? तो जर बाहेर आजपर्यंत मोकाट फिरतोय आणि पुन्हा जर असा मोकाट फिरत राहिला आणि तुम्हाला जर त्याने बघितलं तर तसंही तो तुम्हाला जिवंत सोडणार नाही, तुमच्यावरती तो पुन्हा हल्ला करील. हे बघा, तन्वीने जरी तुम्हाला काही सांगितलं असेल तर घाबरू नका, ते पूर्णपणे चुकीचं आहे प्रतिमा वहिनी. अशाने अजूनच मरेपर्यंत तुम्हाला भीती वाटत राहील. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि तो जो माणूस आलाय ना स्केच काढायला, तो जे स्केच काढेल ना ते स्केच ओळखा. आणि जर त्याने तुम्ही तोच माणूस होता हे ओळखलं तर आता भाऊजींना सुद्धा तो माणूस आता सापडण्यामध्ये आता भाऊजींना सुद्धा यश मिळेल आणि त्याला तुरुंगात पाठवतील, पोलीस येतील, त्याला घेऊन जातील आणि कायमचं मग त्याचा आपण बंदोबस्त करू. तर आता लगेचच असे म्हणत सुमनने प्रतिमाला धीर दिलेला असतो आणि लगेचच आता प्रतिमाला घेऊन प्रतिमाची समजूत काढून सुमनने प्रतिमाला बाहेर आणलेलं असतं. आणि सुमन बाहेर येताच आता रविराज आता सुमनला पुन्हा धीर देतो आणि म्हणतो की प्रतिमा, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा का तू त्या माणसाला ओळखलं की मी ताबडतोब त्याचा बंदोबस्त करील, नाहीतर आयुष्यभर तो तुला त्रास देईल. प्रतिमा, आत्ताच वेळ आहे. तर आता प्रतिमाला पूर्ण समजूत घातलेली असते आणि आता लगेचच स्केचर आता प्रतिमाने वर्णन केल्याप्रमाणे स्केच काढू लागतो. मिशा असलेला आणि ताठ मानेचा आणि अंगात आता शर्ट कसा घातला होता ते सगळं आता प्रतिमा त्या महिपतचे वर्णन करते आणि त्याच वेळेस आता त्या स्केचरने महिपतचे स्केच काढून तयार केलेले असते. आणि लगेचच हाच तो राक्षस असे प्रतिमा त्या स्केचकडे बघून बोलताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून महिपत असल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते. आणि त्याचबरोबर प्रिया ही स्केच काढायला ओळखू नको हे आता
प्रतिमाला का सांगत होती हे सत्य आता रविराज समोर येऊन ह्या सगळ्यांमध्ये प्रियाला महिपत हा माणूस माहीत होता आणि म्हणून प्रियाने प्रतिमाला ओळखण्यासाठी ओळखू नको हे सांगितलं. हे आता रविराज समोर येऊन पिसाळलेला रविराज रागाच्या रुद्रावताराने प्रियावर धावून जात जोराने प्रियाच्या कानाखाली मारतो. एका झटक्यात अचानकपणे आपल्यावर वार झाला आणि आपल्या कानाखाली बसली. हे आता प्रियाच्या लक्षात येताच एका झापडीतच आता रविराजने प्रियाच्या नाकातून रक्त काढलेले असते आणि आता प्रिया एवढी आता घाबरलेली असते आणि त्या माराने आता प्रियाला चक्कर येऊन प्रियाच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या आलेल्या असतात. 22 वर्षापूर्वी जळक्या लाकडाने महिपतने आपल्या प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केला याचा राग मनात ठेवून आता रविराजने प्रियाला कानाखाली मारलेली असते. व आता महिपतने प्रतिमाचा चेहरा जाळला हे सत्य कळताच आता रविराज महिपतला कशी शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.